प्रभागामध्ये बी फॉर्म वरनं राडा झालाय, तर नेमकं प्रकरण काय आहे? कारण उमेदवार तुमचा आहे आणि तुम्ही या सगळ्या प्रकरणात काय भूमिका घेणार आहात? पडेगाव मिटमिटा या प्रभागातला आरोज अधिकारी आहे पठाण नावाचा, तर त्या गटामध्ये आपण पाहिलं की त्यांनी अनेक फॉर्म हे बाद केलेले. त्याच्यामध्ये आमचा जो दलित गटातला राखीव गटातला जो उमेदवार होता त्यांनी बी फॉर्म सोबत दिलेला होता. त्या अधिकाऱ्याकडे त्यांनी इन्व्हर्ट केलेला होता आणि तो केलेला असताना त्या अधिकाऱ्याने सांगितलं की मी हा फॉर्म लावतो नंतर तू जा निघून, आणि वेळेवर सांगितलं की तुझा बी फॉर्म आलेला नाहीये. त्याचा व्हिडिओ शूटिंग आपण केलेली आहे आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण तो पठाण नावाचा अधिकारी अत्यंत मुजोरीने सांगतोय की जा तुला काय करून घ्यायचं के. हे अतिशय दलित घटकावर माझ्या राखीव जागेवर अन्याय करणारी गोष्ट आहे. आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करू आणि याला शिक्षा होईल अशी आम्ही कारवाई करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करणार आहे की अशा जात्यंध मानसिकतेतून काम करणारे अधिकारी या निवडणूक प्रक्रियेत ठेवायला नको, हे आम्ही निवडणूक आयोगाला सांगणार आहे. दुसरा आणखी एक प्रश्न असा आहे की सर्वाधिक बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या, तर ती शमवण्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे का आणि काय करणार आहात? मी सुरुवातीपासून सांगतोय की भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे आणि एका जागेसाठी 10 ते 12 इच्छुक होते आणि ते इच्छुक असणं काही वावगं नव्हतं. पण युती होईल की नाही, युती होणार का, या सगळ्या संभ्रमावस्थेत आपल्याला उमेदवारांचा निर्णय वेळेवर शेवटपर्यंत करता आला नाही आणि ऐन वेळेला शिवसेनेने युती तोडली आणि त्यामुळे युती सगळ्या उमेदवारांची धावपळ झालेली आहे. पण आम्ही 95 जागावर लढतोय. ज्या शिवसेनेनी 1-1, 2-2 जागांच्या वाटपासाठी युती तोडली, 10 बैठका उदिल्या, त्या शिवसेनेकडे आमचे 14, मला वाटतं आता 18 झालेत, 18 भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिकडून लढतायत. म्हणजे शिवसेनेकडे उमेदवार नव्हते. उबाटाकडे आमचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीकडे 13 उमेदवार आहेत. तर सगळ्या पक्षांकडे कुणाकडेही स्वतःचा कार्यकर्ता ज्याच्या जागेसाठी भांडलं पाहिजे असा कार्यकर्ता नव्हता. या सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घेतलेले. पण या सगळ्या जणांना आम्ही समजून सांगू, आता आम्ही बोलणी सुरू केलेली आहे आणि अनेक जण आज विड्रॉ करतील. जवळपास अपक्षांची संख्या पण 90च्या आसपास आहे. तेच अपक्ष आमचे 69 वगैरे आहेत. त्यातले आता 12-13 जण तर आता लगेच विड्रॉ करायला गेलेत. ते सगळे जणांनी अनेक जणांना आम्ही पॅरलल कुणाचा बाद झाला तर भरायलाही सांगितलेले होते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते सगळे विड्रॉ होतील आणि बंडखोरी राहणार नाही. मैं जो वायरल वीडियो हुआ था और उसके बाद मैं खुद जाके जांच पड़ताल नहीं किया, उसमें जो उम्मीदवार ने जो अर्ज भरा था वो अपक्ष बोल के भरा था और फॉर्म बी जो है बी फॉर्म मतलब जो विशिष्ट पक्ष ने उनको किसको वो कैंडिडेचर दिया है वो 3 बजे के पहले जो नाम निर्देशन के दाखिल करने के आखिरी दिनांक जो 3 बजे के पहले दाखिल करना ज़रूरी होता है, लेकिन उसके लिए पहले आपने फॉर्म उस पक्ष से भरना ज़रूरी रहता है, उसने घोषणा करना रहता है। लेकिन इस पर्टिकुलर उम्मीदवार ने उन्होंने पहले घोषणा कर दिया कि मैं अपक्ष बोल के लड़ रही हूँ और उसमें हमारे चिन्ह भी उन्होंने चुना था, उसमें ऑटो रिक्शा और कपबशी ऐसा उन्होंने चिन्हांकित भी किया है, उसमें लिखा हुआ है, उसकी स्वाक्षरी भी है। उसके बाद उन्होंने बी फॉर्म जो पक्ष ने उनके रिप्रेजेंटेटिव ने बाकी सभी कैंडिडेचर के लिए दिया है, इस कैंडिडेचर के भी लिए दिया है, लेकिन बाकी सब कैंडिडेट्स ने ऑलरेडी उन्होंने मैं इस पक्ष से उम्मीदवार हूँ ऐसा करके घोषणा दिया था, लेकिन उसको बी फॉर्म आखिरी मोमेंट में मिला है। बाकी सबका वैध हो गया, इनका उस पक्ष से अवैध हुआ है, लेकिन उनका नाम निर्देशन पत्र अपक्ष बोल के हमने वैध करार किया है। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।